काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस औलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं, या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष, पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती। ती लढाई होती समतेच्यासाठी, ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी, मानवी हक्कासाठी, मानवी मूल्यांसाठी। आणि या पद्धतीचा इतिहास जर आव्हाडाला माहिती नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवारांना माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं गृहीत कृत्य करणाऱ्या आव्हाडावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता पुढाकार घेऊ। आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही, जोपर्यंत तो फटका खाणार नाही, जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील। ते आव्हाडांनी नंतर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की ती कृती चुकून झाली, जे पोटात होतं ते ओठात, जे पोटात होते ते ओठात आलं। त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल किंबहुना कुठलीही सहानुभूती नाही। त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं, त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं, त्यांनी मुस्लिमांना अल्लाह सांगितला, त्यांनी पाकिस्तान सांगितलं। निव्वळ मतांचं ध्रुवीकरण, निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बरगलायचं आणि आपलं राजकारण शेकत बसायचं, याच पद्धतीचा धंदा केला। ही निव्वळ स्टंटबाजी आहे, अत्यंत चुकीचं घृणित कृत्य आहे। हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लागलेलं लांछन आहे। आव्हाडांनी या पद्धतीचं कृत्य केलं, आम्ही त्याला किंवा आमचा कोणताही आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही। तर नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, ज्ञानेश्वर पवार। ज्ञानेश्वर, आता नागपूरमध्ये देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक अपडेट? जितेंद्र आव्हाड यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी चौदार तळ्यावरती ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा फोटो पाडला होता, त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली। मात्र राज्यभरात त्यांच्या विरोधामध्ये काल देखील आंदोलन पाहायला मिळाले आणि आज देखील भाजपातर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे। एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांनी जे आहे ते मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी हे आंदोलन केलं असल्याचा भाजपचा आरोप आहे। त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांचा इतिहास वाचावा, त्यांना बाबासाहेबांबद्दल हवी तशी माहिती नाही असा आरोपही या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर नागपुरात आता जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।